हॅलो फ्रेंड्स, नॅरुलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 13 ते 15 वर्षाच्या मुलीसाठी जिजाऊ पॅटर्न इथे साडी कटिंग आणि स्टिच करणार आहोत। अगदी बेसिक पासून आपण इथे सगळी माहिती घेणार आहोत। 2 मीटर मी अस्तर घेतले आणि साधी सहावार साडी इथे घेतली आहे। तर आधी आपण जशी सलवार कट करतो तसं आधी आपण अस्तर इथे कट करणार आहोत। तर 2 मीटर अस्तर आहे, 4 कापडात त्याची घडी घालायची आणि बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेणार आहे। तर 4 कपड्यात आपण घडी घातली, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। 36 साइजची आपण इथे उंची हवी आहे। तर या पॉइंटला बघा 36 ही आपली तयार उंची या पॉइंटला असणार आहे। तर यात बघा 36 उंची आपली असणार आहे। वरती आपला बेल्ट इथे फोल्ड होईल, त्यामुळे मी एक्स्ट्रा न घेता या पॉइंटला बघा आपण 35 इंचावरती घेऊया। 35 इंचावरती उंची मी इथे घेते आणि खाली जो बॉटमचा पार्ट आहे ते कापड आपला खाली येईल, ते इथे सरळ आधी आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून कापड इथे एकसारखं येईल बॉटम साठीचा। तर बघा आता या पॉइंटला मेजरमेंट कसं घ्यायचंय, जे आपलं सीट घेर आहे त्याचा मी इथे चौथा पार्ट घेणार आहे। तर सीट घेर आहे आपला 34 इंचाचा, तर 8.5 याचा चौथा पार्ट येईल। 8.5 याचा चौथा पार्ट येईल। आणि आता बघा यात आपल्याला काय करायचं, या पॉइंट पासून इथे जे आपलं नेफेचं मेजरमेंट आहे ते टाकायचं। हे कसं घ्यायचंय, सीट घेरचा तिसरा भाग प्लस यात आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर 34चा तिसरा भाग काहीचा 11.3 असा येतो, त्यात मी 3 इंच एक्स्ट्रा आणि घेते 14 वरती। तर बघा आता या पद्धतीने इथे बॉक्स बनवायचा आहे आणि इथून पुढे आता आपल्याला बघा या पॉइंटला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। तर इथे मी एक्स्ट्रा घेते 2.5 इंचावरती पुढे आणि इथे जे आकार द्यायचा आहे हलकीशी घ्यायची गोलाई आणि खाली जो बॉटमचं मेजरमेंट आहे तर हे घ्यायचं आपण 7 इंचावरती। 7 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि हा पॉइंट या पॉइंटला इथे मॅच करायचा। तर बघा या पद्धतीने आपण सीट घेरचा चौथा पार्ट घेतलाय। कमर घेर हा कमी असतो त्याच्यामुळे आपण सीट घेरचं मेजरमेंट घेतलंय। सीट घेरचा चौथा पार्ट घेतलाय आपण इथे आणि इथे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतले, जे आकार दिलाय आणि या पद्धतीने आपण इथे सलवारचा आकार दिलाय। आता आपण एक्स्ट्रा पार्ट करून इथे कट करून घेऊया। तिथे बघा आपण सलवारचा पार्ट इथे कट करून घेतलाय। आता आपण साडी इथे कट करू। तर यात बघा आपण उंची डबल 35 प्लस आपण 12 इंच एक्स्ट्रा घेतले आणि जो 12 आपण एक्स्ट्रा घेतलाय तो कमरेच्या साईडने वर त्याला कमी करायचा। तिरकशी मी लाईन ड्रॉ केली, हा पार्ट आपण इथे कट करून घ्यायचा आहे। हा पार्ट कट केल्यानंतर इथे आपण जो आपण 14 इंचचा आपण इथे जे पार्टचं मेजरमेंट टाकलंय तेवढे आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे 14 इंचापर्यंतचा। हा आपला पदराचा पार्ट इथे रेडी होईल। तर आपण बघा इथे प्लेट्स इथे टाकून घेतलंय। आता आपण पैजामाचा पार्ट इथे कट करूया। तर इथे बघा आपण सलवार आहे तर ही ठेवून घेतली, वरती मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलंय आणि आपण दोघे सलवारचे पार्ट या पद्धतीने इथे कट करून घेतले। तर बघा हा आपण आतल्या साईडने कट केला, हा आपला खाली काठाचा पार्ट बरोबर बॉटमला येईल। या पद्धतीने आपल्याला सलवार इथे कट करून घ्यायची दोघही पायांसाठी। तर इथे बघा आपण अस्तर इथे मॅच करून घेतलं। या पद्धतीने कमरेच्या पॉइंटला आपण प्लेट्स टाकलाय 2 आणि पायाचे पार्ट आपण रेडी करून घेतले। आता जो उजवा पाय आहे तिथे आपण पदराचा पार्ट इथे अटॅच करणार आहोत। तर जसं आपण पदराचा पार्ट ठेवलाय तसं आपण याला स्टिच करून घेऊया। उजव्या पायाला पदराचा पार्ट आपण इथे अटॅच करून घेतलाय। आता आपण पाठीमागचा कास्टा जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया। आता बघा आपण डबल इथे कापड ठेवून घेतलंय, दोघही काठाचे पार्ट आपण एकावरती एक ठेवून घेतले। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, जेवढी आपली पूर्ण उंची त्यात आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि त्यानंतर या पॉइंटला हा जो आपला इथे 3 इंच आत यायचंय आणि असं गोलाईमध्ये या पॉइंटला आपल्याला इथे कट करून घ्यायचंय। दोघही कास्टाचे पार्ट आपण या पद्धतीने इथे कट करून घेऊया। तर इथे बघा आपण दोघही कास्टाचे पार्ट इथे कट करून घेतले। आता आपण यांना आपली जी सलवारचा पार्ट आहे त्यावरती आपण यांना अटॅच करणार आहोत। आता बघा कास्ट आपण कसं स्टिच करायचं, जो काठाचा पार्ट आहे मी खाली काठाचा पार्ट इथे ठेवलाय। त्यानंतर जो एक्स्ट्रा आपला पार्ट येईल त्याच्या पूर्ण आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे एक्स्ट्रा प्लाटच्या आणि पूर्ण आपल्याला सिंगल याला मॅच करून घ्यायचं आहे। तर आपण दोघही पायांना याला स्टिच करून घेऊया।
आता इथे बघा आपण काष्टाचा पार्ट इथे मॅच करून घेतलाय। आता आपल्याला जो सलवारचा पार्ट आहे फक्त तो आपल्याला इथे मॅच करायचा आहे। कसा तर बघा या पद्धतीने एक पॉइंट आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर जो आपला जे आकार आहे, जे वाला आकार दोघही पॉइंटचा आपल्याला फक्त जे आकार दोघे साईडने साडीचा पार्ट आतल्या साईडने टाकायचा आणि जे वाले पार्ट आपण दोघंही मॅच करून घेऊया। त्यानंतर मिडलला घ्यायचंय आणि जशी आपण सलवारला स्टिच करतो त्या पद्धतीने आपल्याला सलवार पूर्ण इथे स्टिच करून घ्यायची। आपण सलवारचा पार्ट इथे मॅच करून घेतलाय। तर बघा पाठीमागचा आता काष्टाचा पार्ट दोघीचे काठाचे पार्ट आहे ते आपल्याला 7 इंचापर्यंत या पद्धतीने सरळ इथे स्टिच करायचे आणि दोघही काठाला काठ मॅच करत आपल्याला प्लेट्स टाकत कमरेला इथे काष्टा मॅच करून घ्यायचा आहे। तो झाल्यानंतर आपण इथे काठाचा जो पार्ट असणार आहे त्याने आपण पट्टी दुमडून घेणार आहोत पूर्ण कमरेला आणि नॉट टाकून पूर्ण जी साडी ती आपण इथे कंप्लीट करून घेऊया।